नमस्कार। आतापर्यंत आपण पायाची बोटं, पायाचे पंजे, पायाच्या घोटांचे वेगवेगळे बघितले, मग गुडघ्याचे बघितले। आता आपण जाऊया जांघेकडे। जांघेचे इथे सुद्धा शिथिलता असणं खूप गरजेचं आहे। काही सूक्ष्म क्रियाबरोबर काही थोडेसे हलके व्यायाम जे तुम्ही सहज करू शकता असे व्यायामही मी तुम्हाला दाखवीन की ज्याचा तुम्हाला त्रास नसणार आणि तुमची लवचिकता वाढत जाईल आणि कुठेही तुमच्या शरीराला त्रास होणार नाही। एक लक्षात ठेवायचं आहे, कुठलीही गोष्ट अति एकाच वेळेला करू नका, थोडी थोडी करत हळूहळू वाढवा। आता उजवा पाय, डावा पाय तुमचा उघडा राहील गुडघ्यातून सरळ। उजवा पाय तुम्ही फोल्ड केला आहे। पायाचा पंजा तुमच्या उजव्या पायाचा पंजा तुमच्या डाव्या मांडीवर, तुमच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला आधार द्या। उजव्या पायाच्या पंजाला असा धरून ठेवा। श्वास भरत पाय वर उचला, जितका होतोय तेवढा उचला। ज्यांना जमते त्यांनी छातीपर्यंत लावा। श्वास सोडत खाली जमिनीला पाय टेकवा, दाब देऊन टेकवा। श्वास भरत वर, श्वास सोडत खाली। असं 5-6 वेळा करा। पहिल्यांदा 3दा, मग 5दा, मग 7दा असं। आता हे झालं। आता पायाच्या प्रत्येक बोटामध्ये हाताचं बोट तुमचं घाला आणि हे बघा दिसते ना, आणि पूर्ण पायाचा पंजा फिरवा। 1 2 3, इथे तुमचे पायाची बोट सुद्धा हे होत आहेत आणि हा घोटा पण पूर्ण फिरतोय। 4 5, आता अँटी क्लॉक। 1 2 3 4 5, असं हळूहळू वाढवा। हे तुम्ही सहज करू शकता ना, टीव्ही बघता बघता। जितका पाय जवळ येतोय तुमचा तितका जवळ घ्या। नाही जमत आहे, इथे जमतोय, एवढाच जमतोय, हरकत नाही। हळूहळू महिन्याने, 15 दिवसाने, महिन्याने, 1.5 महिन्याने तुमचा अगदी तुमच्या पोटापर्यंत पाय हळूहळू येईल। हां, जबरदस्ती कुठलीच गोष्ट करू नका। जितकं तुम्हाला जमतंय तितकं तरी करणं सोडू नका। एकदम बंद केलं तर आज जी परिस्थिती आहे, आज जेवढं पाय हलतोय तोही हलायचा बंद होईल, तर ती वेळ आणू नका। आता काय करा, ज्यांना जमतंय त्यांनी तुमच्या हातावर असा पाय ठेवायचा। तुमच्या हाताच्या कोणीमध्ये तुमचा पायाचा पंजा आहे, दोन्ही बोटं एकमेकांमध्ये, आणि पाय हलवायचा आहे। बाळाला कसं पण नाचवतो त्या पद्धतीने जमल्यास त्याला प्रेम करायचंय आणि एक किस्सी पण द्या त्याला। आपण आपल्या शरीराला धन्यवाद द्या की तुझ्यामुळे मी जगभर फिरू शकतो आणि ही हालचाल आहे म्हणून आपण जगाचा खूप अनुभव घेऊ शकतो। त्याचा धन्यवाद द्या। प्रत्येक शरीराच्या पेशीला धन्यवाद द्या। आजपर्यंत मला इतकी साथ दिली याबद्दल आपण कोणाकोणाचे धन्यवाद करतो, पण आपल्या स्वतःच्या शरीरातील एक एक पेशींचे आपण धन्यवाद करायचे विसरतो। तर अशा वेळेला जेव्हा तुम्ही सूक्ष्म क्रिया किंवा प्राणायाम करत असाल त्यावेळेला आपल्याला घडवणाऱ्या देवाचे जेवढे आपण आभार मानतो तेवढंच आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीला पण एकदा तरी धन्यवाद करायला विसरू नका। आता हेच क्रिया पूर्णपणे दुसऱ्या पायाची करायची। हीच क्रिया तुम्ही पूर्ण जमिनीला लावलं, बोटातून पाय हात घातले, फिरवलं, उलट्या बाजूने फिरवलं, हातामध्ये पाय धरलं, नाचवलं, किस्सी केली, अशा पद्धतीने। आता पुढच्या याच्या भागामध्ये मी अजून आपल्या मांड्याकडच्या जॉईंट्सला शिथिल करायचे वेगळे प्रकार सांगेन। तर आतापर्यंतचे प्रकार नीट समजून घ्या आणि जेवढं जमतंय तेवढं करत जा आणि हळूहळू वाढवत जा। आपण माझं ऐकता त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे।